विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगू का, फिजिक्सच्या पेपरमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स असतात, लक्षात घ्या. आणि डेफिनेशन सुद्धा मुलांना जमत नाहीत. जर जुने पेपर बघितले, मुलांच्या फोटो कॉपीज बघितल्या, तर काय कंडिशन असते, की प्रॅक्टिकलला 30 पैकी 30 मार्क कॉलेज देतं हो. प्रॅक्टिकलला 30 पैकी 30 मार्क दिले जातात आणि मुलांना एमसीक्यू मध्ये 4-5 मार्क पडतात. ओके. आणि पूर्ण बाकीच्या पेपरमध्ये मुलांचा 0 अटेम्प्ट असतो. मी 1-2 नाही, माझ्या गेल्या बऱ्याच वर्षाच्या अनुभवातून सांगतोय. मी स्वतःहून मुलांच्या फोटो कॉपीज बघितल्यात. पण तुम्ही जेव्हा सह्याद्री पॅटर्न फॉलो करणार आहे, सह्याद्री पॅटर्न मध्ये सुरुवातीलाच आपण सगळ्या डेफिनेशन्स घ्यायच्या आहेत. 10 ते 15 मार्क इथं फिक्स होणार आहेत. मी तुम्हाला सांगू का, टॉपिक कुठला हे मला विचारायचं नाही. मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. नाही समजलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. तुम्हाला व्हॉइस मेसेज करून मी आन्सर देऊ शकतो, लक्षात घ्या. ओके. पण आता मी क्लिअरली सांगतोय, सुरुवात करायची आहे मला. सुरुवात करायची आहे. आज एक 10 ते 15 डेफिनेशन्स मी घेणार आहे तुमच्या. व्हिडिओ लेक्चर मोठं होणार आहे, थोडंसं लक्षात घ्या. पण टोटल 100 सुद्धा डेफिनेशन्स नाहीयेत. रिअॅलिटीमध्ये टोटल 100 सुद्धा डेफिनेशन्स नाहीयेत. आणि आज 10-15 झाल्या. ओके. पुन्हा तुमचं स्पीड वाढलं, तुम्हाला सगळं सोपं वाटायला लागलं आणि डेफिनेशन जमायला लागले ना, 4-5 लेक्चर मध्ये हे फिनिश होईल. बरं, हे करणं गरजेचं आहे. आणि तर मी तुम्हाला म्हणणार नाही की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघावाच लागेल. आणि नुसतं बघायचं नाहीये. वहीन पेन घेतला का हातात? नसेल तर तो हवा आहे. मी जे फळ्यावर ड्रॉ करणार आहे ना, जे ड्रॉ करणार आहे तुम्हाला करायचं आहे, लक्षात घ्या. पण पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इथे मी एक लाईटचे अरेंजमेंट केले. इथं ट्यूब आहेत, इथं ट्यूब आहेत, वर ट्यूब आहेत. हे याच्यासाठी करावं लागतंय. पण या ट्यूब जुन्या काळातल्या नाहीयेत. ह्या नवीन ट्यूब आहेत. बरोबर आहे? या नवीन ट्यूब आहेत. चला गाड्यांचं उदाहरण घेऊया. जर लेटेस्ट नवीन गाड्या आहेत ना, यांना जी हेडलाईट असते ना, ते हॅलोजन बल्ब नसतात. तर ते कुठले बल्ब असतात? एल-ई-डी. मग पहिलाच प्रश्न आजचा जो आहे, तो आहे एल-ई-डी. ओके. याची डेफिनेशन हवी आहे मला. हां, व्हॉट इज एल-ई-डी म्हणूया आपण. सांगतो. नीट लक्ष द्या. हा जो शेवटचा डी आहे ना अल्फाबेट म्हणूया, तो डायोड साठी आहे. ओके. एल म्हणजे कोण आहे? लाईट. आणि ई म्हणजे कोण आहे? इमिटिंग. मग एलईडी म्हणजे काय? लाईट इमिटिंग डायोड. एलईडी म्हणजे काय सांगा? लाईट इमिटिंग डायोड. आता डायोड बद्दल मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हे त्याचं सिम्बॉल आहे बरं का. या सिम्बॉल मधले हे 2 एरो कसे काढलेत बघा. असे का काढले माहितीये का? कारण हा डायोड काय करतोय? लाईट इमिट करतोय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. डायोड हा पी-एन जंक्शन डायोड असतो आणि त्याच्यामध्ये डिप्लेशन लेयर असते म्हणूया आपण, विड्थ. त्याची विड्थ जर कमी असेल तरच करंट फ्लो होणार की नाही बाळांनो? तरच करंट फ्लो होणार आहे, लक्षात घ्या. मग आता होतं काय, की हा जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असतो, म्हणजे बघा इकडं पॉझिटिव्ह आणि इकडे सप्लाय दिला ना निगेटिव्ह, तर काय होतं लक्षात घ्या, ही लेयर कमी होते. म्हणजे तो फॉरवर्ड बायस्ड होतो. हे होल्स आणि इलेक्ट्रॉन कंबाईन होतात, लक्षात घ्या. म्हणजे जो डायोड फॉरवर्ड बायस्ड असल्यानंतर लाईट इमिट करतो, त्यालाच एलईडी म्हणायचं. डायोड बघा, डेफिनेशनचा सुरुवात करतोय मी. तुम्ही लिहाल ना थोड्या वेळात, लगेच ऐकून पुन्हा व्हिडिओ पॉज करून लिहा तुम्ही. अ डायोड which emits light when it is forward biased is known as light emitting diode. सांगा बघू डेफिनेशन. A diode which emits light कधी? When it is forward biased. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला करायची आहे तयारी बोर्ड प्लस सीईटी. बघा, बोर्ड प्लस सीईटी. मग मी इथं जो प्रश्न घेणार आहे तो नुसतं सीईटीतला नाही रे बाळांनो, जेईई मध्ये सुद्धा आलाय. म्हणजे जर डायोड, आता हा डायोड आहे, हा लाईट इमिटिंग डायोड नाहीये, नुसता डायोड आहे म्हणूया आपण. या डायोडला इकडं पोटेन्शियल 12 व्होल्ट दिलंय, तर इकडे मात्र 15 व्होल्ट दिलंय, तर हा फॉरवर्ड बायस्ड नाहीये, हा रिव्हर्स बायस्ड आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, इकडं 0 व्होल्ट आहे, हा 0 व्होल्ट आहे. पण इकडे मात्र -3 व्होल्ट आहे, तर हा फॉरवर्ड बायस्ड. तर -3 पेक्षा 0 मोठा नंबर आहे. तुम्हाला ओळखता आला का नाही सांगा बघू. मग मी तुम्हाला सांगतो, पीवायक्यू मध्ये तुम्ही शोधायला गेला तर हे सापडेल, पण मी घेतलंय. मग हा जेई प्लस सीईटी मध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला ओळखायचं असतं कुठला डायोड फॉरवर्ड बायस्ड आहे, लक्षात घ्या. आणि डायोड फॉरवर्ड बायस्ड केव्हा असेल? इकडे हायर आणि इकडे लोअर पोटेन्शियल असेल तेव्हा. पण जो डायोड फॉरवर्ड बायस झाल्यानंतर लाईट इमिट करतो, त्याला म्हणायचं लाईट इमिटिंग डायोड. ओके. आता होमवर्क देतो मी तुम्हाला. प्रश्न काय विचारतात? व्हॉट इज एलईडी? गिव्ह इट सिम्बॉल. 2 मार्क हातातले फिक्स. सिम्बॉल काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. पण मी तुम्हाला देणार आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस विचारणार आहे. काय विचारणार आहे? ऍडव्हान्टेजेस.
जुन्या काळात ना फ्लोरोसंट लॅम्प असायचे, ट्यूबलाईट. ओके. फ्लोरोसंट, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प आलं पुन्हा सीएफएल असं गोल, गोल, गोल स्ट्रक्चर असायचं बरं का. त्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. ओके. तो पॉइझनस पण आहे. पोल्युशन पण क्रिएट होतो. त्या पुन्हा ट्यूबा फोडल्या की तो पोल्युशन होतं. मग एलईडीमुळं पोल्युशन होत नाही. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, ते पॉइझनस नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, इट कन्झ्युम लेस पॉवर. आणि एलईडीला खूप कमी लागतं. मी माझी गंमत सांगू का तुम्हाला मी? आमच्या घराचं काम सुरू होतं आणि जेव्हा गिलाव करायचो ना भिंतीला ना, ते जे गिलाव करणारे मिस्त्री असतात ना, त्यांना बल्ब लागतो लक्षात घ्या. त्याचे लेयर वगैरे चेक करायचे असते त्यांना. मग त्यांनी मला सांगितलं, की 150-200 वॅटचा बल्ब आणा. बघा, पण कुठला? ते टंगस्टन वायरचा बल्ब. खरं सांगू का? मला माहीत नव्हतं त्याची किंमत किती असेल. मी इमॅजिन केलं, एलईडीच्या किमती बघितल्या. ओके. अरे, पण मला असं वाटलं खूप महाग असेल. नाही, नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो, तो स्वस्त होता. मग तुलनेत एलईडी महाग आहेत का? मी तुम्हाला सांगतो सुरुवातीच्या काळात एलईडी महाग असतील, पण काय फरक आहे दोन्ही लॅम्पमध्ये? तो स्वस्त आहे ना, खूप स्वस्त आहे तो. पण त्याचा प्रकाश पिवळा असतो. गरम होतो लक्षात घ्या. एलईडी तसं नाहीये. क्वालिटी लाईट मिळते लक्षात घ्या. मग एडव्हांटेजेस पुस्तकातलं बोर्ड लिहिणार. चला पहिला प्रश्न क्लिअर, क्लिअर. मग मला सांगा व्हिडिओला लाईक करा बरं का तुम्ही आणि कमेंटमध्ये तुमचा रिस्पॉन्स हवा आहे मला. A diode which emits light when it is forward biased is known as light emitting diode. हे लक्षात घ्या. ओके. ऐका ना, मी काय म्हणतोय. आता या डायोडचा विचार करूया बरं का लक्षात घ्या, की इकडं मी त्याला एसी सप्लाय दिलाय समजा. ओके. मग जेव्हा तो पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल ना, तेव्हा तो फॉरवर्ड बायस असणार आहे. पण जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल असेल, तेव्हा रिव्हर्स बायस होणार आहे. मग होता काय आपण आत्ताच बघितलं, की जेव्हा इकडे पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, तेव्हा आउटपुट मिळणार. निगेटिव्हला आउटपुट मिळणार नाही. पॉझिटिव्हला आउटपुट मिळणार, निगेटिव्हला मिळणार नाही. पण मला आउटपुट कसं मिळालं बघितलं का तुम्ही? हा डीसी आहे बाळांनो. इकडे कोण आहे? एसी आहे आणि इकडे कोण आहे? डीसी. मग ही जी आहे ना प्रोसेस, डेफिनेशन नंबर 2 आजची बरं का. याला मी म्हणणार आहे रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन. ओके. Rectification, a process in which AC supply is converted into DC किंवा AC signal is converted into DC signal is known as rectification. आणि तिसरा प्रश्न मी देणार आहे डेफिनेशन मध्ये तो आहे रेक्टिफायर. कुठला प्रश्न आहे? रेक्टिफायर. काय डेफिनेशन रेक्टिफायरची? अ डिव्हाइस विच कन्वर्ट एसी टू डीसी इज नोन एज रेक्टिफायर. जेव्हा असं रेक्टिफिकेशन होतं ना, तो हाफ वेव्ह रेक्टिफायर असतो. पण मी जर 2 डायोड यूज केले ना, तर एक डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस असेल, तेव्हा खालचा रिव्हर्स असतो. पण वरचा रिव्हर्स असताना खालचा फॉरवर्ड असतो. तेव्हा आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंटली मिळतं. त्याला फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणायचं. मग आता डेफिनेशन हळू सांगतो. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस which converts AC into DC. A device which is used to convert AC signal into DC signal is known as rectifier. And a process in which AC signal is converted into DC signal is known as rectification. Okay, rectification. किती डेफिनेशन झाल्या? 3 डेफिनेशन झाल्या. आता मी तुम्हाला पुढे सांगतो. नीट लक्ष द्या. ही नावं मॅथ्सच्या मुलांना माहिती आहेत. अँड, पुन्हा ऑर. ओके, तसं मी आता नॅन्ड, नॉर हे म्हणणार आहे. आणि हे जे सगळे जे आहेत ना, हे जे सगळे आहेत, हे आहेत लॉजिक गेट्स. हे काय आहेत सांगा? लॉजिक गेट्स. व्हॉट इज लॉजिक गेट? विचारणार प्रश्न. मी तुम्हाला सांगतो. ऐका ना. हे जे सिम्बॉल आहे ना, ते ऑरचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे सिम्बॉल जे असं आहे ना, ते अँडचं आहे लक्षात घ्या. हे सिम्बॉल नॉटचं आहे लक्षात घ्या. एक लक्षात आलं का? इथे जे आउटपुट आहे त्याला मी वाय अक्षर वापरणार आहे सिम्बॉल वाय कॅपिटल आहे का? आउटपुट आहे. बघा. एक इनपुट किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असतील. पण आउटपुट मात्र एकच आहे. अशा डिजिटल सर्किटला लॉजिक गेट म्हणायचं. ही आपली चौथी डेफिनेशन अशी. या डिजिटल सर्किटला काय म्हणायचंय? लॉजिक गेट. मग लॉजिक गेटची डेफिनेशन सांगा बघू. A digital circuit which has one or more input, but only one output is known as logic gate. झालं डेफिनेशन तुम्हाला? बघा पहिल्या इंट्रोडक्शनला मी जरा गप्पा मारल्या होत्या, बरोबर आहे. अजून 10 मिनिटं सुद्धा झालेली नाहीयेत. तोपर्यंत आपल्या 4 डेफिनेशन्स परफेक्ट झाल्यात. कुठल्या 4 डेफिनेशन झाल्यात बघू. ओके, पहिली कुठली झाली डेफिनेशन रे? पहिली कुठली झाली होती? एलईडी. रेक्टिफिकेशन, रेक्टिफायर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लॉजिक गेट. सांगा ना लॉजिक गेटची डेफिनेशन. अ डिजिटल सर्किट हॅव्हिंग वन ऑर मोर इनपुट बट ओन्ली वन आउटपुट इज नोन ॲज लॉजिक गेट. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला लॉजिक गेट आणि सह्याद्री ट्युटोरियल्स हा व्हिडिओ सर्च करायचा आहे. लॉजिक गेट वरती प्रश्न काय येतो? सिम्बॉल डेफिनेशन तर आले. सिम्बॉल विचारलेत आणि याच्यामध्ये आहेत ट्रूथ टेबल जो सगळ्यात सोपा पार्ट आहे.
याच्यामध्ये सांगतो हे ऑर गेट आहे ना, हे हा ए सिम्बॉल आहे, हा बी आहे, इनपुट आहे. मग इकडे येणार आहे ए प्लस बी, याला ए इंटू बी येणार, लक्षात घ्या. इथं ए बार येणार इकडे ए असेल तर. हे जे आहे ना, याला म्हणायचं बुलियन एक्सप्रेशन. आणि हे सुद्धा एका मार्काला विचारलंय. बोर्डमध्ये पण आहे आणि सीईटी मध्ये पण विचारलंय. मग तुम्हाला होमवर्क काय, लॉजिक गेटची पहिल्यांदा काय करणार आहे आपण, डेफिनेशन. अजून आपल्याला काय करायचे आहेत, सिम्बॉल. अजून काय करायचे आहेत, ट्रुथ टेबल. आणि सगळ्यात महत्वाचं बुलियन एक्सप्रेशन. ओके, हे एक्सप्रेशन तुम्हाला करायचं आहे. असा अभ्यास केला तर बोर्डचं पण होतंय, सीईटीचं पण होतंय, लक्षात घ्या. आणि कॉन्फिडन्स होणार आहे तुमचं, लक्षात घ्या. मग आता लॉजिक गेटची डेफिनेशन, लॉजिक गेटची जाऊ दे. रेक्टिफायर, अ डिव्हाइस विच कन्वर्ट एसी इंटू डीसी, याला रेक्टिफायर म्हणायचं आहे. आता मी पुढे सांगतोय, डेफिनेशनचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात आलं का, आपण सेमी कंडक्टर मध्ये सुरुवात केली, बरोबर आहे. मग पहिल्या पार्ट मध्ये एवढ्या डेफिनेशन झाल्या तरी बास म्हणूया आपण सेमी कंडक्टरच्या. मी तुम्हाला सांगतो, मला पुढची डेफिनेशन जी हवी आहे ना, त्याला मला थोडासा वेळ लागणार आहे. नीट लक्ष द्या बाळांनो, काही टेन्शन घेऊ नका. मी इथं लिहिणार आहे ट्रान्झिस्टर. ओके, हा जो डिव्हाइस आहे ना, तो ऍज अ एम्प्लिफायर म्हणून युज होतो, बरं का. मी सांगतोय, कळणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. हा कुठला टॉपिक आहे, हे काय चाललंय, काही ओव्हर थिंकिंग करू नका. हे सोपं आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेवून नीट लक्ष द्या. या ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. इमिटर, बेस आणि कलेक्टर. आता मी काय करतोय बघा, मी इथं लिहिलंय काय, वाचा, केमिस्ट्री. कुठला कुठला टॉपिक, सॉलिड स्टेट. हा केमिस्ट्री मधला सॉलिड स्टेट आहे ना टॉपिक, त्याच्यामध्ये एक डेफिनेशन आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ऐका ना, ही खूप महत्वाची आहे, इंट्रिन्सिक. आणि ही जी दुसरी आहे ती आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जो सेमीकंडक्टर प्युअर असतो ना, त्याला इंट्रिन्सिक म्हणायचं. प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक. आणि ज्याच्यामध्ये डोपिंग केलेलं असतं ना, त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक. ओके. डोप्ड सेमीकंडक्टर इज नोन ॲज एक्सट्रिन्सिक आणि प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. हे सॉलिड स्टेटमध्ये पण आहे. आता जेव्हा डोपिंग करतो ना, तेव्हा आपण एक तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. ट्रायव्हॅलंट किंवा पेंटाव्हॅलंट. जेव्हा तुम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करता, तेव्हा पी टाइप सेमीकंडक्टर तयार होतो. आणि जेव्हा तुम्ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करता, तेव्हा एन टाइप सेमीकंडक्टर तयार होतो. ओके, म्हणजे कुठली प्रोसेस आहे, डोपिंगमुळे काय होतं, कंडक्टिव्हिटी वाढते. आता मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी बेसिक आहेत. सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये शेवटच्या पेजवर हे दिलेलं आहे. ते तुम्हाला ह्या 3, 1, 2 ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत ना, 1, 2, 3 या डेफिनेशन्स करायच्या आहेत. आणि मला तुमच्याकडे हवं आहे की पी टाईपला ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करायच्या आहे. ट्रायव्हॅलंट मध्ये अल्युमिनियम आहे, ओके, बोरॉन आहे. मध्ये कुठले आहेत ते मला सांगा. मग मी तुम्हाला होमवर्क काय देतोय, इथे मला ग्रुप 13 आणि इकडे ग्रुप 15 मधल्या एलिमेंटची नावं तुमची तोंडपाठ पाहिजेत, कॉमेंट मध्ये द्या. ग्रुप 13 असेल, या नावं सगळी द्या. 15 नावं द्या. आणि सगळ्यांना सांगतो की आपलं कॉमेंट सेक्शन हे सगळ्यात बेस्ट असलं पाहिजे. आपण एकमेकांना हेल्प करतोय. तुम्ही व्हिडिओ पॉज करा. ग्रुप 13 आणि ग्रुप 15. 13 मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत आणि 15 मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. नायट्रोजन फॅमिली, बरोबर का, सांगा बघू. बरं, आता इमिटर, बेस आणि कलेक्टर. आता ऐका, इमिटर जो आहे ना, त्याच्यात डोपिंग हेवी असतं. ओके, म्हणजे त्यात डोपिंग म्हणजे इम्प्युरिटी ऍड केल्यात. मग हेवी केल्यामुळं ह्याची कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. म्हणजे इमिटर करंट हा सगळ्यात जास्त असतो. बेस जो आहे ना, तो लाईटली डोप्ड असतो. कसा, लाईटली. ओके, कमी, तर बेस करंट कमी येणार. आणि कलेक्टर ही जी टर्मिनल आहे, तिथं मॉडरेट डोपिंग असतं. आणि तुमच्या समोर सीईटीतले 3 प्रश्न दिलेत मी. विच ऑफ द फॉलोइंग इज हायली डोप्ड, इमिटर. मॉडरेटली डोप्ड, कलेक्टर. लाईटली डोप्ड म्हणूया आपण, बेस. लक्षात आलंय का, मला सांगा. हेवीली डोप्ड कोण आहे, इमिटर. मग इथं इमिटर करंट सगळ्यात जास्त असतो आणि तो बेस करंट आणि कलेक्टर करंट याची ऍडिशन असतो. बघा, मी इथं भरपूर शिकवायला लागलोय. एका 2 डेफिनेशन साठी सगळं बेसिक मी द्यायला लागलोय, लक्षात घ्या. त्यामुळे काळजी करू नका. ओके, ऐका ना, या प्रत्येकाला आपण कलेक्टर करंटनं डिवाइड करूया. बेस करंटला सुद्धा कलेक्टर करंटनं डिवाइड करूया. आणि कलेक्टरला कलेक्टर डिवाइड केल्यावर 1 येणार, बरोबर आहे. त्याचा रेसिप्रोकल खाली घेऊया, 1 अपॉन कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट, 1 अपॉन कलेक्टर करंट अपॉन बेस करंट आणि +1. ऐका ना,
ही जे आहे ना आयसी अपॉन आई सांगा ना हेवीली डोप्ड कोण असतो इमिटर. मग हा इमिटर करंट जास्त आहे कलेक्टरपेक्षा. जेव्हा मोठ्या नंबरने डिवाइड करतो तेव्हा आन्सर लेस दॅन 1 मिळणार आहे त्याला अल्फा म्हणायचं. करंट गेनच आहे तो. एसी करंट गेन. मग मला अल्फाची डेफिनेशन सांगा. रेशो ऑफ कलेक्टर करंट टू इमिटर करंट इज नोन ॲज अल्फा. अरे किती वेळा रिपीट झालंय त्याला लिमिटच नाहीये. बरं. बघा ना, बेस हा एकदम लाईटली डोप्ड असतो. तेव्हा तो बेस करंट खूप कमी असतो. जेव्हा एखाद्या मॉडरेट व्हॅल्यूला खूप छोट्या नंबरने डिव्हाइड करतात, तेव्हा आन्सर मोठं मिळतं बीटा. म्हणजे अल्फा जो करंट गेन आहे तो लेस दॅन 1 आहे, पण बीटा हा जो करंट आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे. आणि बीटाचा फॉर्म्युलासाठी कलेक्टर करंटच आहे न्यूमरेटरमध्ये, पण त्याला बेस करंटनं डिव्हाइड करायचं. फक्त मला सांगा डेफिनेशन नंबर तसा विचार केला तर 4थी झाली होती डेफिनेशन. आता ही 5वी डेफिनेशन आहे आणि ही 6वी आहे. सांगा डिफाइन अल्फा बीटा काय येणार? रेशो ऑफ कलेक्टर करंट टू इमिटर करंट विचार करा. इमिटर तर हेवीली डोप्ड असतो. तो इमिटर करंट मोठा असतो. जेव्हा मोठ्या नंबरने डिव्हाइड करतो आन्सर लेस दॅन 1 येतं अल्फा. तर रेशो ऑफ कलेक्टर करंट टू जर बेस करंट म्हणलं, तर तो मोठा नंबर येणार आहे बीटा. मग अल्फा, बीटा हे करंट गेन आहेत हे लक्षात ठेवा. पण तोच करंट गेन जर लेस दॅन 1 असेल तर अल्फा आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर तो बीटा. बीटाची व्हॅल्यू 30, 40, 50 मोठी असते लक्षात घ्या. मग 5वी डेफिनेशन झाली. 6वी पण डेफिनेशन झालेली आहे. आता मी 7व्या डेफिनेशनकडे तुम्हाला न्यायला लागलोय लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. हे जर जमलं नाही ना तर अवघड आहे. याची जाणीव करून घ्या. मी माझ्यासमोर बसणाऱ्या 2 मुलांना सांगतोय, की काय सांगतोय, की हे आत्ता तरी करा. आत्तापर्यंत या दोघांनी नाही केलं, पण आता तरी करा. आणि हे असं बोलतोय मी ना लक्षात घ्या तुम्हाला बोलतोय. तुम्हाला बोलतोय. मी या दोघांचं उदाहरण दिलं, पण बोललोय मी तुम्हाला. काय बोललोय तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या, की तुम्ही सुरुवात करा रे. सुरुवात करा रे. हे प्रश्न करा. आता जस्ट मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. आता हा आहे फोटो डायोड. ओके. बरोबर? नाही बरोबर. हा आहे एल-ई-डी बाळांनो. पण मी आता तर सिम्बॉलमध्ये डायरेक्शन चेंज केली, की झालं की फोटो डायोड. झालं की हे फोटो डायोड. A diode which converts light energy into electrical energy is known as photodiode. A diode which converts light energy into electrical energy is known as photodiode. ओके. आता मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला डेफिनेशन्स देणार आहे. आपला व्हिडिओ हा मोठा होतोय, पण मी तुम्हाला सांगतो ही डेफिनेशन मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय. मला कमेंट बॉक्समध्ये ही डेफिनेशन हवी आहे. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे रिगार्डलेस द इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज शुड रिमेन कॉन्स्टंट. ओके. आणि द प्रोसेस इज नोन ॲज व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजे तुम्ही इनपुट व्हॅल्यू होते फ्लक्च्युएट, पण आउटपुट कॉन्स्टंट पाहिजे. हे स्टॅबिलायझर म्हणतो आपण ग्रामीण भाषेत. ग्रामीण म्हणजे सगळेच म्हणतो आपण स्टॅबिलायझर. म्हणजे फ्रिजला, टीव्हीला जुन्या काळात स्टॅबिलायझर वेगळा घ्यायला लागायचा. आता इनबिल्ट येतो लक्षात घ्या. पण व्होल्टेज रेग्युलेशन इथं झेनर डायोड असतो तो व्होल्टेज रेग्युलेशन करतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक डेफिनेशन देणार आहे ॲज अ होमवर्क. रिपल फॅक्टर हे ना कुठे आहे माहिती आहे का डेफिनेशन? तर ही डेफिनेशन आहे रेक्टिफायरमध्ये. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस which converts AC into DC. व्हिडिओच्या शेवटी मी नेहमी वायलनचा वापर करणार आहे आणि या वायलनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की हा जो सेमी कंडक्टर टॉपिक आहे ना, प्रश्न कुठले आहेत बघूया ना आपण. आपण जे प्रश्न दिले ते आले का? ते तर बघू आपण. आणि का नाही येणार? मी तुम्हाला सांगतो हेच तर महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला, फिजिक्समध्ये शेवटचा टॉपिक सेमी कंडक्टर डिव्हाइस. पहिला प्रश्न जो दिसतोय मला, की एल लाईट केव्हा इमिट करतो? जेव्हा तो फॉरवर्ड बायस्ड असतो. जेव्हा हे होल आणि इलेक्ट्रॉन रिकंबाईन होतात ते. दुसरी गोष्ट, Y इक्वल्स टू A प्लस B हे बुलियन एक्सप्रेशन कुणाचं आहे? OR गेटचं आहे. पण त्याच्यावरती लाईन मारली तर नॉर गेटचं आहे. बुलियन एक्सप्रेशन आलंय. एल बद्दल विचारलंय. पुन्हा एल रिपीट झालंय. पुन्हा एल रिपीट झालंय. पुन्हा दुसरी गोष्ट, व्हॉट डू यू मीन बाय लॉजिक गेट? A digital circuit having one or more input but only one output is known as logic gate. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. पुन्हा बुलियन एक्सप्रेशन विचारलंय. पुन्हा लॉजिक गेटची डेफिनेशन विचारलंय लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ एल विचारलंय. पुन्हा विचारलंय. व्होल्टेज रेग्युलेशनची डेफिनेशन विचारलंय. व्होल्टेज रेग्युलेशन रेफर्स टू मेंटेनिंग अ कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज irrespective of the changes in the input voltage. अल्फा बीटाची डेफिनेशन विचारलेली आहे. अल्फा आणि बीटा. पुन्हा अल्फा बीटाची डेफिनेशन विचारले. पुन्हा व्हॉट इज एल विचारले. अरे सगळं तेच. पुन्हा व्हॉट इज रेक्टिफायर? अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. काढून बघा वायनरनं. विश्वास नाही बसला काढून बघा. 50% क्वेश्चन झाले इथंच. 9 डेफिनेशन मध्ये लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो
अजून एखादी पुस्तकातली डेफिनेशन असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पण हा होमवर्क मला कॉमेंटमध्ये पाहिजे लक्षात घ्या. ओके. मग लवकरच नेक्स्ट पार्टला भेटूया आपण. 9 डेफिनेशन झालेल्या आहेत. टॉपिक वाईज घेतोय मी. सेमीकंडक्टर मधल्या डेफिनेशन झालेल्या आहेत. पण तुम्हाला होमवर्क काय दिला होता? लॉजिक गेट. परफेक्ट करा. किती वेळा विचारलंय? आणि अल्फा आणि बीटा न्यूमेरिकलसाठी सेपरेट, सेपरेट सीरीज असणार आहे आपल्या लक्षात घ्या. पहिल्या डेफिनेशनला सुरुवात चांगली झाली आपण. तुम्ही पण करा. ऑल द बेस्ट.